आणि आताच्या घडीची मोठी बातमी, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी चर्चेत असलेला वाल्मिक कराड आज पुण्यामध्ये शरण आलेला आहे। दुपारी 12 वाजता पुण्यामध्ये वाल्मिक कराडने सीआयडीच्या समोर आत्मसमर्पण केलं। तसंच आत्मसमर्पणाच्या नंतर वाल्मिक कराडला अटक करणार असल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे। आता वाल्मिक कराडची चौकशी सध्या सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुर्डे हे करतायत। यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुद्धा चौकशी केली जाऊ शकते। तर सीआयडीने अखेर वाल्मिक कराडला अटक केली आहे आणि वैद्यकीय तपासणीच्या नंतर केस कोर्टामध्ये घेऊन जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। खंडणीचा गुन्हा सध्या केस पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडला आज केस कोर्टामध्ये हजर केलं जाऊ शकतं। तर वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी नेमकं काय काय घडलेलं आहे आपण जाणून घेऊया। वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण येणार अशी 2 दिवसांपासून चर्चा सुरू होती। सकाळी 7 वाजता पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयाच्या बाहेर कराडचे कार्यकर्ते जमले। सकाळी 9 वाजता सीआयडीच्या कार्यालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सकाळी 10 वाजता पुणे पोलीस आयुक्त संदीप गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी एकूणच या सुरक्षेचा आढावा घेतला। सकाळी 11 वाजता 12 ते 1 च्या दरम्यान सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड दाखल होईल अशी माहिती मिळाली। तर 12 वाजता पुणे सीआयडीला शरण येण्याच्या आधी कराडनं एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला। दुपारी 12:15 वाजता MH23BG 2231 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीमधून कराड सीआयडीच्या कार्यालयामध्ये पोहोचला। दुपारी 1 पासून सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे यांच्याकडून कराडची चौकशी सुरू आहे। तर वाल्मिक कराड ज्या वेळेला शरण आला त्या आधीचा हा घटनाक्रम आपण जाणून घेत होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।